वेदना का फिल्म यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास ज्या बैलाने सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ माजवली असा हा मनोहर चव्हाण यांचा लखन आहे. करोळीकर म्हणतात त्याला. म्हणजे मग तो ज्या बैलाचं सध्या नाव आहे तो बैल बकासूर असो का त्यानंतर तिथले अनेक बैल असो, बब्या असो, त्या बैलासोबत धावलेला बैल आहे. मथुर पाटलाचा काय नाव आहे, राहुल पाटलाचा मथुर, त्या बैलासोबत सुद्धा धावलेला आहे. हा पहिला मूळ बैल आहे आपल्या शंकरपटातला. पण शंकरपटात जो सरळ बैल धावते त्यासाठी हा नामांकित आहे. दादा आपलं नाव काय? माझं नाव अविनाश ठमके. बरं, हा सेकंद पटात बैल होता. सेकंद पटातून तुम्ही त्या पटात कसा काय नेला? त्या पटात आमच्या गावात शेजारी एक मैदान झालं होतं. तर त्या मैदानात गाडी पळून बघितली होती. तिकडला बैल बोलवला होता 50-50 सोने. तर मग तिथं पळताना गाडी बैल चांगली पळाली. मग नाही का, आता मग देवा आणि लखन पळवले होते फलटणच्या मैदानाला 5 लाख रुपयाला. तिथे 1 नंबर केला होता या गाडी. मग तिथून आम्हाला जेच सवय लागली तर आम्ही सेकंद पट सोडून दिला. तर मग आम्ही तिकडे 3 फेऱ्यातच पळायला लागलो. मग आम्ही तिकडे 3 फेऱ्यात पळता पळता आम्ही बिनजोड पण मुंबईला पण गेलो. मुंबईला पण चांगल्या शर्यती केल्या बैलांनी. बरं, तुम्ही जेव्हा तिथलं पट मारला, शंकरपटात तुम्ही पहिल्या प्रोग्रामांचे अनेक बक्षिसे मारले, पण जेव्हा तिथला पट मारला तो आनंद कसा होता? तो आनंद म्हणजे आम्हाला जास्त आनंद असा होता का इकडला सेकंदाचा बैल 3 फेऱ्यात पळाला आणि सगळ्या गाड्या अंतरात, म्हणजे नाही का, सुट्टी गाडी राहिली आमची. त्याच्यात आम्ही आनंद होता. म्हणजे तुमची तसं झालं की तो जो पहिला थरार होता त्यामध्ये बकासूरची गाडीचं तुमचं अंतर खूप होतं आणि तुमच्यासोबत बैल होता वाटते. कोणता होता तो? आमच्या सोबत देवाभाई. देवाभाई हा इकडेच पळालेला बैल होता ना? हो, आपल्याकडलाच आहे. तुम्ही कसं काय दोन मिळून, म्हणजे तुम्हाला तिकडे बैल भेटत नव्हते का सोबत तुमचे? बैल भेटत होते भरपूर, पण आम्हाला तिकडल्या भागातल्या लोकांनी वायदी सांगितली होती. वायदी म्हणजे जर पैरा करायचा असेल, आपल्याकडे कशी भागड लावते म्हणताय तसं तिकडे पैर बोलते. तसं पैरा करायला गेलो तर त्यांनी आम्हाला 50,000, कोणी लाख रुपये द्या अशी वायदी मागत होते. तर मग आम्ही वायदी न देता आपल्याच ऐकली गाडी पळवायची असं ठरवलं होतं. कोणाला वायदी नाही द्यायची बाबा. ज्या दिवशी तुम्ही तिथला पट मारला त्या दिवशी ज्यांनी वायदी मागितली त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय होता? ज्यांनी वायदी मागितली त्यांना आम्ही टाकलाच, आणि असा बी नाही टाकला, अंतरात टाकला. म्हणजे वायदी नंतर मग तेच आम्हाला पण बैल मागायला लागले, आम्ही नाही दिला बैल. तुम्ही आता वायदी घेता काय? नाही, आम्ही वायदी पण घेत नाही, देत पण नाही. बैल पळो आगर या ना पळो. आता तुम्ही शंकरपटातून हा बैल तिकडून शंकरपटात काय आणला? शंकरपटात असा आणला का तिकडे बी मैदान चालू आहे, थोडा बैल आजारी होता आपला मध्ये. तर म्हणलं आता इकडले पण लोक म्हणायचे 3 फेऱ्यात आता बैल गेलाय, बैल आता नाही काय करणार सेकंदला. तर म्हणलं बघूया आता लोकांचं बी मन बघूया काय होते. म्हणजे तुम्हाला एक जिद्द होती का हा आपला बैल सेकंद पटात, म्हणजे सेकंद पट म्हणजे या बैलाची मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं तर फेरा गाळा 3 फेऱ्याचं मैदान. बरं, त्या मैदानात आणि या मैदानात फरक काय? या मैदानात कमी पळावं लागतंय आणि त्या मैदानात कसाचं मैदान असतं, 3 फेरी काढावं लागते बैलाला 1000 फुटाला. आणि इकडे कसं आपल्या मनावर असते, कधी झुपायचा कधी नाही. आणि तिकडे कसं असते, चिठ्ठी निघली की आपल्याला जरी बैल सकाळी 8 वाजता बी मैदान चालतं तर 8 वाजता बी बैल झुपा लागतं आपल्याला. असं नसते का चिठ्ठी निघल आपली दमानी पळायचं, तसं नाही काय. बरं, तुम्हाला पट कोणता आवडते मग? तसं तर आम्हाला आपलं सेकंदच, परंपरा आपली सेकंदच. तरी बक्षिसाच्या स्वरूपात तिकडे लय पैसे मारता तुम्ही. आता बक्षीस जर म्हणलं तर आपल्या इकडे कमी प्रमाणात असतो आणि तिकडं बक्षीस जास्त असते, प्रवेश फी पण कमी असते. आपल्या इकडे जर पण 51,000 ठेवलं तर 2,000 पावती ठेवते. तिकडे लाख रुपये 1.5 लाख रुपये जरी असलं तर 1,000 रुपयाच्या वर पावती नसते. नाही, पण तिथल्या पटात आणि इथल्या पटात लय खूप फरक आहे का नाही? हे सर्वसामान्य लोक इथं पट ठेवतात. खतरनाक बैल झाले, असा गरीब किती आहे? बैल तसा मारायला म्हणजे एवढा काय मारित नाही कोणाला. बैल गरीबच आहे, बैलाचा स्वभाव गरीब आहे आणि त्याला कोण पण लहान लेकर पण सोडतील. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून एक तुमच्या ठेव्यावर एक बैल होता ना छोटा कपटाचा? कपाटात आहे आमचा लाडक्या म्हणून बैल, पुढून बांधलेला. लाडक्या म्हणजे कोणासोबत सोडता तुम्ही? भीमासोबत? हा, भीमासोबत. तुम्ही तुमचाच आहे का? नाही, ते दुसऱ्यांना. बरं, मग मनोहर पाटील चव्हाण जे आहेत हे बैला मागं कधी येत नाहीत का? मालक असतात ना सोबत.
आज येणार आहेत काय? आज नाही ना, गावाकडे गेले. कधी येणार आहेत ते? आता गावाला गेले कालच ते. बरं, या बैलाच्याकडून अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा आणि सगळ्या पूर्ण केल्यात आमच्यावर. म्हणजे या बैलाकडून अपेक्षा राहिली नाही. अपेक्षा म्हणजे अशी काहीच नाही ठेवली त्यांनी की बाबा इथं आम्हाला त्यांनी नाराज केलं काय, तसला काही भाग नाही. बरं, हा कोणत्या धुरीचा बैल आहे? आमचा बैल फक्त डावी पळतो, म्हणजे पळायला दोन्ही साईड बोलतो, पण आपण जोपर्यंत आता नंबर चालले, 1 नंबर चाललाय ना, डावीनीच पळतो. बरं, दुसरा विषय असा आहे की पब्लिकच्या कडून पडतो का हा बैल? बैल दोन्ही साईड पळतो, कडा लागू द्या, कुठं आतून लागू द्या, पब्लिक किती पण असलं तरी चालतो. बरं, हे वायदीचा जो प्रकार आहे, या वायदीच्या प्रकारामध्ये तिकडे कोणाचं चलती राहते मग? वायदी आता तिकडे भरपूर लोक ज्याचा बैल पळतो ना, गोरगरीब जर बैल मागायला लागले तर तिकडं गोरगरिबांना सध्या देत नाहीत लोक बैल. काय होते, लोक वायदी मागतात, कारण की नाव मोठं होते बाबा आमच्या बैलामुळे, त्याच्यामुळे तसं लोक गोरगरिबाला सहकार्य करावं. वायदी बिदीचं ह्या प्रकार म्हणजे तिकडे नाही चालतो. मोहिल शेठ धुमाळ जो आहे, जो त्यांचा सरपंच बकासूर बैल आहे, तो प्रत्येक बैलासोबत पडतो. मग त्यांच्यावर लोक शंका घेतात, वायदी घेतात. मग ते वायदी घेतात काय? आता ते वायदी घेते अगर नाही घेते आपल्याला काय एवढं त्यांचं माहिती नाही, कारण की आपल्यापासून त्यांनी काय वायदी मागितलेली नाही आणि आपण दिली पण नाही कोणाला वायदी. आपण कसं बोलतो, आपल्याला जर कोणी वायदी मागितली तर आपण सांगता येईल की बाबा नाही मागते ते वायदी. बकासूर बैल तुम्ही पाहिला काय? बकासूर मध्ये आम्ही 2 वेळेस पळालो. काय रिझल्ट काय लागला मग? रिझल्ट 1 नंबरच केलाय. बरं, ह्या बैलाचं वैशिष्ट्य असं काय की हा बैल एकदम शंकरपाटातून तिकडच्या पटात पळायला लागला? वैशिष्ट्य असं आहे म्हणजे त्याला त्याचा स्पीडच तेवढे. आता अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणतात, त्यामुळे यांच्याकडून, या बैलाच्याकडून त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या पूर्ण झालेल्याच आहेत. याच्यानंतर त्यांच्या अपेक्षाच नाही आहेत, पण ज्या त्यांना यानंतर ते फळ देतील तो त्यांचा एक्स्ट्रा माहोल राहील. धन्यवाद. हे होते अविनाश भाऊ, हा बैल आहे लखन, संभाजीनगर, करोडी. धन्यवाद. या बैलाला बक्षीस म्हणजे एक सर्वसाधारण गोष्ट झाली, कारण हा बकासूर मथुर या बैलासोबत धावलेला बैल आहे. त्यामुळे सेकंद पट या पटात बक्षीस घेणं हे एक सिंपल गोष्ट आहे त्या बैलाकरता. पण मनोहर चव्हाण एवढं नाव असल्यासुद्धा शांत आणि सुस्वभावी माणूस आहे. मी त्यांच्या हॉटेलवर जाऊन आलो, त्यांचा स्वभाव पाहिला. आमच्यासारख्या पत्रकारांना त्यांना किती जबरदस्त व्यवस्था केली. माणूस व्यवस्थेचा भुकेला नसतो, पण जे आतुरता त्यांनी दाखवली त्यामुळेच आज त्यांचं हे यश आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. बैलाचं व्यवस्थापन करताना सर्व गडी माणसाच्या भरोश्यावर त्यांचं काम आहे, हे विषय